विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लसावी आणि मसावी या घटकावरील खूप महत्त्वाचे असे 10 प्रश्न बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपला पहिला प्रश्न आहे, दोन संख्याचा लसावी 240 आणि मसावी आपल्याला 8 दिलेला आहे. त्यापैकी एक संख्या आपल्याला 48 असेल तर आपल्याला दुसरी संख्या इथे शोधायची आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचे आहे, तर इथे आपण असं घेऊ की आपल्याला लसावी आणि मसावी दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, या पद्धतीने आपल्याला सूत्र मांडायचे आहे. मग इथे आपल्याला लसावी 240 दिलेली आहे आणि मसावी आहे 8. पहिली एक संख्या आपण 48 घेऊ आणि दुसरी संख्या माहिती नाही म्हणून आपण त्याला x घेऊ. मग इथे आपल्याकडे काय करू आपण की x बरोबर हे दोन अंशात ठेवून देऊ. 240 गुणिले 8 छेदामध्ये 48. मग 8 1 8, 8 6 48, परत 6 1 6, 6 चौक 24, 0ला 0. तर x बरोबर आपल्याला 40 मिळालेले आहेत. तर जी दुसरी संख्या आपल्याला काढायची होती ती आपल्याला 40 मिळालेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर आपण आता दुसरा प्रश्न पाहू. तर दुसरा प्रश्न आपल्याला याच प्रकारचा दिलेला आहे की दोन संख्याचा मसावी इथे 44, लसावी 264, एक संख्या 88 असल्यास दुसरी आपल्याला इथे शोधायची आहे. तर येथे आपण लसावी गुणिले मसावी, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग इथे आपल्याला लसावी 264 दिलेला आहे गुणिले मसावी 44 आहे बरोबर पहिली संख्या एक संख्या 88, तर दुसरी आपण घेऊ x. मग इथे x बरोबर 264 गुणिले 44 हे जशास तसे घेतले आणि छेदामध्ये x सोबत जे 88 होते ते आपण छेदामध्ये 88 ठेवून दिले. तर इथे 44 1 44, 44 दुने 88, परत 2 1 2, 2 1 2, 2 त्रिक 6 आणि 2 दुने 4. मग x बरोबर 132 मिळाले. म्हणजे येथे आपल्याला दुसरी संख्या किती मिळाली, 132 मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण दुसरा प्रश्न सोडवलेला आहे. या प्रकारचे प्रश्न नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी चांगल्यापैकी विचारले जातात. तर याचमधील आपण प्रश्न क्रमांक 3 बघू. तर आपल्याला इथे प्रश्न क्रमांक 3 मध्ये 12 आणि 44चा लसावी व मसावी काढायचा आहे. मग इथे आपण हे 12 आणि हे 44चा इथे लसावी काढू. तर या पद्धतीने आपण लसावी काढू. मग ह्या दोन्ही संख्येला आपण 2 ने भाग देऊ किंवा 4 ने जातो. 4 त्रिक 12 आणि 4 1 4, 4 1 4. आता या संख्येला भाग जात नाही. 3 1 3, 11 11, 11 1 11. आता आपल्याला काय करायचे आहे की जे काही आपला लसावी काढत आहोत आपण, म्हणजे आपल्याला इथे काय करायचे आहे की 4 गुणिले 3 गुणिले 11चा गुणाकार लिहायचा. 4 त्रिक 12 किंवा 12, 4 त्रिक 12, 12 1 12ला 2, अच्छा 1 आला, पुन्हा 12 1 12 आणि 1 13, म्हणजे 132 आपला लसावी मिळाला. याच पद्धतीने आपण आता मसावी काढून घेऊ. मसावी काढण्यासाठी आपल्याला 12 आणि हे 44. तर इथे आपल्याला दोन्ही संख्येला इथे आपण 4 ने भाग दिला, 4 ने देऊ. 4 त्रिक 12, 4 1 4, 4 1 4. नंतर या दोन्ही संख्येला 1 नेच भाग जातो फक्त, म्हणून आपला मसावी काढण्यासाठी आपल्याकडे 4 गुणिले 1 बरोबर उत्तर आले आपले 4. तर आपला मसावी आहे इथे 4 आणि लसावी आहे 132. तर प्रश्न क्रमांक 3 आपण या पद्धतीने सोडलेला आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 4 पाहू. तर आपल्याला प्रश्न क्रमांक 4 मध्ये सुद्धा
लसावी आणि मसावीच काढायचं आहे. सर्वप्रथम आपण लसावी इथे काढू. 15, त्यानंतर 20 आणि 25. तर या तिन्ही संख्येला 5ने भाग जातो. तर आपण तिन्ही संख्येला 5ने भाग देऊ. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25. आता या तिन्ही संख्येला भाग जात नाही, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, या सर्व संख्येचा गुणाकार इथे करायचा आहे. म्हणजे 5 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 हा जो काही गुणाकार येईल तो आपला लसावी असेल. 5 त्रिक 15, 15 चोक 60 आणि 6 पंचे 30 म्हणजे आपला 300 काय आलेला इथे लसावी आलेला आहे. तर आपण आता मसावी काढू. 15, 20 आणि 25 या तिन्ही संख्येला 5ने भाग जातो. 5 त्रिक 15, 5 चोक 20 आणि 5 5 25. त्यानंतर पूर्ण संख्येला 1नेच भाग जाईल, म्हणून येथे मसावी 5 गुणिले 1 म्हणजेच मसावी आला आपला 5. तर आपलं उत्तर मसावी 5 आणि लसावी 300 आपल्याला मिळालेला आहे. तर आपण प्रश्न क्रमांक 4 पाहिला. पुढील प्रश्न पाहू आपण. पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे की दोन संख्याचा गुणाकार 216 आहे आणि जर त्यांचा मसावी 6 असेल तर लसावी काढायचा आहे. मग इथे आपण काय करू की लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्याचा गुणाकार ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग इथे आपण लसावी काढायचा आहे. x गुणिले 216 बरोबर 216 नको, हे गुणाकार दिलेला आहे. म्हणजे आपल्याकडे मसावी 6 आहे आणि या दोन्ही संख्येचा गुणाकार दिलेला आहे 216. मग आपण यानंतरचा जो काही आपल्याला तिथे xची किंमत काढायची आहे. म्हणजे x बरोबर 216 छेदामध्ये 6. 6 1 6 साइन त्रिक 18, 3 उरले 6 6 36. तर xची किंमत आपल्याला 36 मिळालेली आहे. म्हणजे इथे आपल्याला या गणितामध्ये जो काही आपला लसावी काढायचा होता तो लसावी आपल्याला 36 मिळालेला आहे. तर आपलं उत्तर आहे 36. चला तर आपण आता पुढील प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 6. इथे आपल्याला दोन संख्येचा गुणाकार दिलेला आहे 84 आणि मसावी 2. मागील प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग इथे आपल्याला लसावी काढायचा आहे. गुणिले मसावी 2 दिलेला आहे आणि या दोन संख्येचा गुणाकार 84 आपल्याला दिलेला आहे. मग इथे आपण काय करू की x बरोबर 84 छेदामध्ये 2. मग 2 1 2 2 चोक 8 आणि 2 2 4 म्हणजे x बरोबर 42 आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजेच या गणितामध्ये आपला लसावी किती असेल तर आपला लसावी असेल 42. अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 6 सोडवलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपल्याला काय दिलेले आहे पहा. एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना 81 चॉकलेट आणि 108 बिस्किटाचे पुडे समप्रमाणात वाटले तर त्या वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या किती. जर आपल्याला प्रश्नामध्ये जास्तीत जास्त आलेले असेल तर त्या प्रश्नामध्ये दिलेले जे अंक असतात त्याचा आपल्याला मसावी काढायचा असतो. मग आपल्याकडे 81 दिलेले आहे म्हणजे आपण 81 घेतले आणि 108 परत 108. तर आपल्याला या दोन संख्येचा काय करायचा आहे इथे आपल्याला आता मसावी काढायचा आहे. मग या दोन्ही संख्येला आपण 9ने भाग जाईल. 9 9 81 यानंतर 9 1 9 उरला 1 9 2 18. या दोन्ही संख्येला 3ने जाईल. 3 त्रिक 9 3 चोक 12. 4 आणि 3ला 1नेच जाईल मग भाग जाणार नाही. म्हणून आपल्याकडे आता 9 गुणिले 3 गुणिले 1 मग 9 त्रिक 27 27 1 27. तर त्या वर्गातील जी काही संख्या आहे जास्तीत जास्त ती किती असणार आहे 27 असणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न जर आपल्याला जास्तीत जास्त विचारले असतील तर तिथे आपल्याला मसावी काढायची असते.
आणि जर जास्तीत जास्त मोठ्यात मोठे असेल तर आपल्याला मसावी आणि लहानात लहान किंवा कमीत कमी असेल तर तिथे लसावी आपल्याला काढायची असते. तर आपण आता पुढील प्रश्न बघू. तर पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे की अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 12, 15, 20ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 1 उरते. मग आता इथे पहिलं तर एक लक्षात घ्या की लहानात लहान म्हणजेच लसावी काढणे. मग आलेल्या संख्याचा आपल्याला काय करायचं आहे, लसावी काढायचा आहे. मग आपल्याकडे दिलेल्या संख्या आहेत 12, 15 आणि 20. तर या तिन्ही संख्येला आपण सुरुवातीला 2ने भाग देऊ. 2ने जाणार नाही, सॉरी, किंवा ज्या संख्येला जातो त्याला देऊ. 2 6 12, 15ला 15 आणि 2 10 20. परत 3ने देऊ. 3 2 6, 3 5 15 आणि 10 जशास तसे. आता 5ने देऊ. 2 2, 5 1 5, 5 2 10. आता आपल्याकडे 2ने देऊ. 2 1 2, 1 1, 2 1 2. जे काही उरलेल्या संख्या आहेत आपल्या 2 गुणिले 3, 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2 हा गुणाकार करायचा. 2 त्रिक 6, 6 पंचे 30, 30 2 60. आता आपला लसावी 60 आलेला आहे, पण आपल्याला बाकी किती उरते, 1 उरते. मग या 60मध्ये आपल्याला काय करायचे आहे, या 60मध्ये 1 ॲड करायचा, 1 मिळवायचा आहे. म्हणजे 60 आणि 1 61. आपलं उत्तर किती असेल, 61 हे उत्तर आपलं आलेलं आहे. तर आपण आता पुढील प्रश्न पाहू. तर इथे आपल्याला 16, 80 आणि 48 यांचा आपल्याला इथे लसावी काढायचा आहे. मग इथे आपण 16, त्यानंतर 80 आणि इथे 48 या 3 संख्या घेतल्या. आपण 4ने भाग देऊ. 4 चूक 16, 4 2 8, 4 1 4, 4 2 8. अजून 4नेच देऊ. 4 1 4, 4 5 20 आणि 4 3 12. आता 5ने देऊ. 5 1 5. आता 3ने देऊ. सगळीकडे 1 1 आलेलं आहे. जे काही आपल्या संख्या आलेल्या आहेत, उरलेल्या आहेत, आपण त्यांचा काय करू, आता गुणाकार करू. 4 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 3 यांचा जो काही गुणाकार असेल ते असेल आपलं उत्तर. मग किती येईल गुणाकार, 4 चूक 16, 16 पंचे 80 आणि 8 त्रिक 24 म्हणजे 240. आपला काय आला, लसावी आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला लसावीचा प्रश्न सोडवायचा आहे. यानंतर आपण 10 नंबरचा प्रश्न बघूया. आपल्याला 10 नंबरचा प्रश्न दिला आहे की 2 संख्याचा लसावी 480, मसावी 12. एक संख्या 96 असेल तर आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे. मग येथे आपण काय करू की लसावी गुणिले मसावी, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग इथे आपल्याला लसावी दिलेला आहे 480. 480 गुणिले 12 बरोबर पहिली संख्या 96 गुणिले दुसरी संख्या आपण x घेऊ. मग इथे आपल्याला x बरोबर 480 गुणिले 12 छेदामध्ये 96. मग आपण इथे आता भाग देऊ. 12 1 12, 12 8 96, परत 8 1 8 आणि 8 8 8 6 48 0. मी इथे आपल्याला x बरोबर 60 1 60 मिळालेले आहे. तर जी काही आपल्याला दुसरी संख्या काढायला सांगितलेली होती, तर इथे आपली दुसरी संख्या 60 मिळालेली आहे. तर आज आपण लसावी आणि मसावी या घटकावरील 10 प्रश्न बघितलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असे प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला अजून कुठल्या नवोदयसाठी कुठल्या चॅप्टरवर व्हिडिओ पाहिजे आहे तो कमेंटमध्ये सांगा. आपण त्यावरती त्याच पाठावरती आपण व्हिडिओ बनवू. तर आज इथेच थांबू. धन्यवाद.